बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही असं सामनात लिहिण्यात आलंय। भाजपचा भ्रष्ट मस्तवालपणा सगळ्यांनाच गिळतोय असंही सामनात लिहिण्यात आलेलं आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील बघूयात। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना आणि मनसेने झुंज दिली, शर्थ केली, अटीतटीची लढत झाली। ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। शिवसेना मनसेने जोरात झुंज दिली, मुसंडी मारली, पण निवडणूक आयोग आणि सत्तेच्या मनमानीने घात केला। शेकडो मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाहीये आणि हे सगळं अधपतन बघता निवडणूक आयोग अजगरासारखा पडून राहिला। निवडणूक अधिकारी मतदान केंद्रावरती बसून उघडपणे भाजपला मदत करत होते आणि त्याबाबतच्या तक्रारींची दखल निवडणूक आयोगानं घेतली नसेल। तर यापुढे निवडणुका न घेता सरळ नेमणुका करून आमदार, खासदार आणि नगरसेवकांना सभागृहात पाठवावं। मराठी माणसाच्या नाकावर टिचून मुंबईमध्ये अदानी धारजिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपनं पाहिलं। भारतीय जनता पक्षाचा भ्रष्ट मस्तवालपणा सगळ्यांनाच गिळतोय। सगळ्यांना गिळून झाल्यावर तो मुंबईचा आणि नंतर विदर्भाचा घास घेईल। भाजपच्या विजयाचा गुलाल उधळत जे मराठी मिंधे आज नाचत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या बर्बाद करायला हातभार लावला। पैशांचा वापर भाजप आणि मिंधांनी केला। या हरामाच्या पैशांवरती महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसलं गेलं।